नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो डीके नॉलेज 21 यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये WRD म्हणजे जलसंपदा विभागाचा जो काही रिझल्ट लागला आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या डीके नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्र, तुमचं एक सबस्क्राइब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी आज आपण जो काही रिझल्ट बघणार आहोत तो म्हणजे ठाणे विभागामध्ये दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक या पदाचा आपण आज रिझल्ट बघणार आहोत। त्यामध्ये सर्वात प्रथम जर बघितलं तर या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे, त्यानंतर या ठिकाणी तुमचा रोल नंबर आहे, त्यानंतर त्याच पुढे ॲप्लिकंट नेम, त्यानंतर मार्क आफ्टर ऑब्जेक्शन आणि लास्टला मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन आहे। आता एक नंबरला जो विद्यार्थी आहे त्याचं नाव आहे अभिषेक प्रदीप जाधव। आता या विद्यार्थ्याला एकूण मार्क आफ्टर ऑब्जेक्शन मध्ये 174 मार्क पडले होते आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला 189.94,267 असे हे मार्क झाले होते मित्रांनो। त्याच खाली 2 नंबरला जर बघितलं तर विकास आबाजी चोरमले या विद्यार्थ्याला 182 मार्क होते आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर त्या विद्यार्थी 188.47,136 असे मार्क झाले होते मित्र। आता तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याशी बघू शकता की समोर त्याचे मार्क आफ्टर ऑब्जेक्शन आहेत आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर नॉर्मलायझेशन हे मार्क आहेत। आता सर्वात जास्त मार्क जर बघितले तर 189.94,267 हे मार्क आहेत मित्रांनो। तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याचे त्याच्या नावासमोर तुम्ही बघू शकता की काही विद्यार्थ्यांचे मार्क हे वाढले आहेत, काही विद्यार्थ्यांचे मार्क हे कमी झाले आहेत। मित्रांनो, तुम्हाला जर ही PDF जर बघायची असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनल ही PDF टाकली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती PDF बघू शकता आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपले चॅनल जॉईन करू शकता। आणि मित्रांनो, तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्या विभागामधील कोणत्या पदाचा जर रिझल्ट बघायचा असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, पदाचं नाव आणि विभाग, यावर मी लवकरच व्हिडिओ बनवेल मित्रांनो। या पदासाठी जर बघितलं ठाणे विभागामध्ये दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक या पदासाठी जर बघितलं तर एकूण 2310 एवढे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते मित्रांनो। आता त्यामध्ये सर्वात कमी जर मार्क जर बघितले तर या विद्यार्थ्याचं नाव आहे प्रशांत शेरवाले। या विद्यार्थ्याला एकूण 2 मार्क पडले होते आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर 2.56999 असे हे मार्क झाले आहेत मित्रांनो। तुम्ही बघू शकता काहींना 76 मार्क पण आहेत, त्यांचे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर त्याचे 60 मार्क झाले आहेत, काहींना 76 आहेत, काहींना 52 आहेत, काहींना 64 आहेत। अशा प्रकारचे विद्यार्थ्यांचे मार्क हे कमी जास्त झाले आहेत मित्रांनो। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या डीके नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राइब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।